हे बघा, शनी देवतांची सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. हे सुंदर आहे शनीशिला बघू शकता. खाली हनुमान देवता आहेत, शनीशिला, त्यानंतर नारळ वगैरे फोडले जातात इथे खूप. त्यानंतर बघा बालू मामा आहेत. त्यानंतर बघा तिकडे पण एक संत आहेत बघा. त्यानंतर इथे आपले सर्वांचे लाडके विठ्ठल रखुमाई आहेत बघा. हे मेन आहे ते कसं आहे, पूर्ण गार्डन टाईप, लहान मुलांना घेऊन येऊ शकता तुम्ही इथे खेळण्यासाठी बघा. खूपच आल्याचा फायदा आलाय, काम भेटलाय आपल्याला. सुंदर असे मंदिर, कसा व्ह्यू दिसतोय बघा या साईडने. जी शनीशिला आहे त्या साईडने दाखवतो तुम्हाला. वातावरण निर्मित केलेलं आहे कारण जेणेकरून ऊन वगैरे असतं, त्यानंतर तुम्ही इथे सावली वगैरे येऊ शकता. नमस्कार मित्रांनो, अजित बिराड कॉलनी वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आलेलो वाघोली इथे नालासोपारा वेस्टला. तर आज आपण शनी मंदिरात जाणार आहोत कारण तिथे साईडला असणारा आपण जो मठ आहे स्वामी समर्थ यांचा सर्वात मोठा मठ, तो आपण एक्सप्लोर केला आहे. त्यानंतर साईडला असणारा आपण शनी मंदिरही तुम्हाला दाखवणार आहोत. चला, खूप सारी मजा येणार आहे. तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे या शनी मंदिर. आपण त्या साईडने आलोय, तिकडे त्या साईडने आपण आलोय. आणि बघा इथे बोर्ड लिहिला आहे शनी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. त्या साईडला आपल्याला जायचं बघा, लेफ्ट साईडला इथून गाडी जाते बघा. या साईडने आपल्याला जायचं. आपण त्या साईडने आलोय. स्वामी समर्थ यांचा मुंबईतील सर्वात मोठा मठ नालासोपारा वेस्टला आहे, त्या साईडने आपण आलोय बघा, या साईडने. आणि आपल्याला इथे जायचं आहे शनी मंदिरामध्ये बघा. ही पार्किंगची पूर्ण जागा आहे, बघू शकता तुम्ही. ही पार्किंगची पूर्ण जागा आहे आतमध्ये बघा. इथे पण तुम्ही 4 व्हीलर वगैरे पार्क करू शकता. आणि इथे बघा, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे दर्शन घेण्यासाठी शनी मंदिराचे. बघा इथे माहिती वगैरे लिहिण्यात आली आहे बघा. हे जेवढे मंदिर आहेत त्यांचे एकाच यांचे आहे सर्व बघा. माहिती दिली ते तुम्ही नक्की जाऊन बघा झूम करून. ते मंदिर एक्सप्लोर करायचं इथे बघा. कसं स्टार्टिंगलाच आहे बघा शेतकरी मित्र. त्यानंतर इथे झालेला कार्यक्रम दाखवलाय बघा. तर बोललो ना, खूप सारे कार्यक्रम असतात. ते इथं होता गुढीपाडव्याला कार्यक्रम. तर बघा इथे माहिती वगैरे लिहिलेली आहे, तर तुम्ही झूम करून वाचू शकता. इथे साईडला असणार सर्व मंदिर वगैरे. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे पण 1 ते 2 मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, जे मेन मंदिर आहे शनी मंदिर, त्या साईडला आहे बघा. सुंदर असा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. इकडे बघा, आपण जाऊ आता इकडे पुढे बघूया कोणकोणते मंदिर आहेत. हे बघा, ते छोटंसं गार्डन वगैरे आहे. इथे तुम्ही लहान मुलांना घेऊन मजा करू शकता. हे बघा, खूप मोठं गार्डन आहे इथे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण पहिलं मंदिर बघायला जाऊया, त्यानंतरच बाकीचं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथे लहान मुलं खेळायला सुरुवात केली नाही. हे बघा इथे इथे जाऊया आपण. बालूमामांचे दर्शन घेऊ आधी. हे बघा, ते बालूमामांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही. बोलू ना तुम्हाला, या परिसरात खूप सारे मंदिर आहेत त्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता आपण जाऊया आतमध्ये बालूमामांचे दर्शन घ्यायला. हे बघा, याचा सुंदर असा आवाज तुम्हाला, आता मी माईक लावलाय त्यामुळे आवाज येत नसेल, मस्त आवाज येतोय. चला आता आपण आतमध्ये जाऊया, बालूमामांचे दर्शन घेऊ. त्यानंतर बघा तुम्ही, आपण बघा केवढा भव्य दिव्य अशी जागा आहे. इथे पण खूप मंदिर आहे तिथे. त्यानंतर बघा इथे माहिती वगैरे लिहिली आहे, तिथे तुम्ही वाचू शकता. खूप मंदिरे या परिसरात आहेत. हे बघा, इथे बालूमामा यांचा फोटो आहे. त्यानंतर बघा बालूमामा आहेत. त्यानंतर बघा तिकडे पण एक संत आहेत बघा. त्यानंतर इथे आपले सर्वांचे लाडके विठ्ठल रखुमाई आहेत बघा. सुंदर अशी देवदेवता आहे तिथे. तुम्हाला बोललो ना मी, इथे खूप सारे देवदेवता आहेत, त्यांचे तुम्ही दर्शन करू शकता. वाघोलीत तुम्ही जर आलात तर तुम्हाला मुंबईतील सर्वात मोठे स्वामी मठ, त्यानंतर तिथे साईडला असणारे अमरेश्वर मंदिर वगैरे पण तुम्हाला भेटेल नाही. हे मंदिर तुम्हाला तिथे जवळ शनी मंदिर हे बघा. परिसर तुम्हाला पूर्ण दाखवतो. खूप सारा इथे पण फंक्शन वगैरे खूप असतात. त्यांचा ऑफिशियल पेज आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. त्याला बघू शकता साईबाबांचे फोटो आहे सर्व जुने बघा. सुंदर असे संत बालूमामांचे आपण दर्शन घेतले आता. त्यानंतर ते बघा छोटासा गार्डन आहे, ते दाखवतो तुम्हाला मस्त. ते गार्डन आहे छोटा. त्यानंतर बघा इथे हापूस आले, तुम्हाला झूम करून बघता गार्डन आहे, तुम्हाला दाखवतो गार्डन. त्यानंतर बघा आंबे वगैरे बघू शकता. खूप सारे आंबे आले बघा झाडावरती बघा, हापूस आंबे. आणि तुम्हाला बोललो नाही, ते हर शनिवारी गर्दी असते कारण आता तुम्हाला माहिती आहे शनी मंदिरात शनिवारी जातात. त्यानंतर बघा इथे पूजा थाली वगैरे 100 रुपये असते. हे बघा, हा पूर्ण प्रसादाचा सेक्शन आहे. हे बघा, त्याचं पाणी वगैरे सर्व भेटू शकतं, कोल्ड्रिंक वगैरे बघा. राईस वगैरे सर्व आहे तिथे जेवणासाठी बघा. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण एरिया बघा केवढा मोठा आहे बघा. गार्डनमध्ये सर्व बसलेत सावली सावली पाहण्यासाठी.
आता सावली पाहिजे, खूपच ऊन आहे बघा, बाहेर आहे मी त्यावली. नंतर बघा पूर्ण पेंटिंग आहे सर्व साईडला दिवारला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा, हे मेन आहे ते कसं आहे, पूर्ण गार्डन टाईप, लहान मुलांना घेऊन येऊ शकता तुम्ही इथे खेळण्यासाठी. बघा खूपच भारी आहे, किती मोठा आहे बघा. खूप सारी मुलं आली तरी त्यांना खेळायला भेटू शकतात. हे बघा इथे पण तुम्ही तर कर. हे बघा इथे पण आगला वेगळा झाड आहे. आता कोणता आहे फल ते मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा हे फुल आहेत, करवंद टाईपच आहेत फल, कोणतं काय माहीत नाही आपल्याला. बघा सुंदर असं फळ आले त्यांना पण, पूर्ण झाड भरलंय ते. बघा बघा इथं पूर्ण साईडला पेंटिंग आहे बघा. ते शनीश्वर पेंटिंग बघू शकता, खूप सुंदर असे आहे तिथे. बघा इथे जे कप गायब आहेत तिथे नंतर लावले जातात. त्या दिवशी शनिवारी असते त्याला तुम्हाला बोललो ना, दिवे वगैरे लावले जातात. हे बघा त्या साईडला मंदिर आहे, ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. हे बघा केळीचे झाड आहे, तर बघू शकता इथे. बघा इथे राहते घर आहे. आता आपण मंदिरात जाऊ, त्यानंतर दर्शन घेऊ, त्यानंतर बाकीचा एरिया तुम्हाला दाखवू. बघा पूर्ण कौलारू मंदिर आहे, जशी गावची घरं असतात ना त्या टाईपमध्ये. हे बघा सुंदर असे शनी मंदिर जे आपण एक्सप्लोर करतोय. बघा आज काहीच गर्दी नाही आहे, कारण आज मधलेवार आहेत. मधलेवारी तुम्ही येऊ शकता शनिवारी. इथे शनिवारी यायला पाहिजे, ज्यांच्या पाठी शनिपिडा लागली त्या लोकांनी नक्कीच या. आणि बघा शनिवारी इथे दिव्य ज्योत बघा दीपज्योत पण असते नेहमी. बघा त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया, शनी देवतांचे दर्शन घेऊ पहिले. बघा केवढा परिसर आहे सुंदर असा. बघा व्ह्यू कसला भारी आहे बघा. पूर्ण खाली आहे, पूर्ण खाली. मी एकटाच आहे सध्या. हे बघा सुंदर अशी शनी देवतांची मूर्ती आहे. बघा हे बघा शनी देवतांची सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. हे पण नालासोपारा वाघोली या परिसरातच मंदिर आहे. स्वामी समर्थ मठ आहे त्याच्यात, इथून 5 मिनिटं अंतरावरती त्यांचेच हे मंदिर आहे. त्यांचे खूप सारे मंदिर आहेत त्या परिसरात. बघा पुन्हा एकदा बघा सुंदर अशी मूर्ती. बघा दर्शन वगैरे झालंय आपलं. त्यानंतर बघा आजूबाजूचा परिसर नाही बघा, गाभाऱ्याच्या बाहेरचा परिसर पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. किती सुंदर असे मंदिर आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार शनीशिला. त्याच्या आधी बघा आपलं दर्शन वगैरे झाले तरी तुम्हाला दाखवतोय. बघा सुंदर वरती मंत्र वगैरे लिहिण्यात आले आहेत. तर इकडे बघा बघू शकता सुंदर असे मंदिर आहे. हे बघा हे दिवे लावले जातात हर शनिवारी. आता आपण वाघोलीला गेलात मठामध्ये, तिकडे पण हे दिवे लावले जातात. कारण इथे तुम्हाला एकाच परिसरात 5 ते 6 मंदिरचे दर्शन घेता येईल. आता तुम्हाला दाखवतो शनीशिला, तिथे शनिवारी खूप सारी गर्दी असते. ज्यांच्या पाठी शनीपिडा वगैरे लागले त्यांनी तर नक्कीच या मंदिरात या. दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे असतं शनिवारी, हर शनिवारी खिचडी वगैरे देतात. आता गर्दी दिसत नाही तुम्हाला, दर शनिवारी खूप गर्दी असते इथे, कारण मधल्यावारी कोण येत नाही इथे. हे बघा हे सुंदर आहे शनीशिला, बघू शकता. खाली हनुमान देवता आहेत, शनीशिला. त्यानंतर नारळ वगैरे फोडले जातात इथे खूप सारे. तुम्ही येत आहे तर शनिवारी येऊन बघा शनीशिला. खाली हनुमान देवता आहेत. त्यानंतर हे बघा शनीशिला आहे पूर्ण काळ्या दगडाची. दर्शन वगैरे झाले तर तुम्हाला दाखवतो. ते बघा इथे युनिक पद्धतीने कशी झाडे लावण्यात आली बघा. त्यामध्ये झाडं बघू शकता वेगवेगळी, मिरच्या वगैरे झाडं आहे, सर्व केळीची झाडं आहे. नंतर वरती बघा जांभूळ, साईडला बघा जांभूळची झाड आहे, खूप सारे भरले. आपल्या साईडला असते ते एक जांभूळ ठेवला नसते बघा, पूर्ण पिकले जांभळं. या साईडला बघा खूपच खाली पडलेत ना, खाली पडलेत ते सर्व खराब आहेत. वरती बघू शकता, वरती बघू शकता तिथे बघा कौलारू पूर्ण मंदिर आहे. खूप सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही मंदिराचा इथून दिसतंय. बघा आता थोडी थोडी आहेत गर्दी, पण गर्दी तुम्हाला जास्त शनिवारी दिसणार. अशी सर्व झाडं आहेत त्या साईडला. बघा गार्डन एरिया केवढा मोठा आहे बघू शकता तुम्ही. तिथे वरती बघा टेंट हाऊस कसे असतात त्या टाईपमध्ये. हे बघा इथे बघा तुम्ही त्यांना फॉलो करू शकता, संत वाघोली. बघा हे बघा तुम्ही टेंट बघू शकता कसे आहेत. पण बघा इथे देवदेवता ठेवलेले आहे. त्या साईडला मांजर बघा, छोटीशी मांजर आहे. तुम्हाला वाटेल नकली आहे पण ओरिजिनल आहे मांजर. नंतर बघा इथे बघू शकता खूप सुंदर असे गावच्या टाईप तुम्हाला इथे फिलिंग येईल, गावची फिलिंग येईल. त्यानंतर बघा जामचं झाड आहे, त्याला पण जांब आले. ते बघा आता जामचं झाड आहे, त्याला जांब आले. बघूया आता काढून बघू आपण खाऊन. एक नंबर जांब आहे. कसा व्ह्यू दिसतोय बघा या साईडने, जी शनीशिळा आहे त्या साईडने दाखवतो तुम्हाला. हे बघा एक नंबर दिसतोय व्ह्यू, पूर्ण झाडच झाड आहे गार्डन.
त्यामध्ये बघा 2 ते 3 फळ तर आपल्याला भेटले. जाम वगैरे बघू शकता. त्यानंतर बघा पूर्ण गार्डन आहे. त्यानंतर बघा इथं फुले वगैरे आहेत, चाफा वगैरे आलेत. आणि एक्झिटची एंट्री आहे बघा, एक्झिट आहे ही. आपण त्या साईडने एंट्री केली पुढे बघा, त्या साईडला मंदिर आहे संत बालूमामा. त्यानंतर पूर्ण हा गार्डन आहे लहान मुलांसाठी. त्यानंतर इथे बघा शनी मंदिर, इथे शनिवारी खूप गर्दी असते आणि प्रसाद म्हणून इथे खिचडी दिली जाते. नंतर बघा हे सुंदर पण बघा इथे रणगाडा टाईप बनवले. त्यानंतर इकडे पण बघा जाम, तुम्हाला बोलू ना जाम वगैरे खूप आहेत, जामची झाडं बघा. जाम आलेत तर आपण खाल्लो ऑलरेडी. बघा जाम दाखवतो तुम्हाला. हे बघा हे छोटे आहेत, हे मोठे पण जाम आलेत. हे जरा वेगळे जाम आहेत. आपल्या गावाला पांढरे पांढरे जाम असतात, पण हे बघा हे लाल कलरचे जाम विकतात, ते जाम आहे ते. मग आता मे महिन्यात तुम्हाला माहिती आहे झाडांना खूप सारे फळं येतात. तर इथे बघा फुले वगैरे पण आहेत. हा एक्झिटचा भाग आहे, तो पण बघा. पूर्ण तुम्ही जर या मंदिराच्या साईडला बघाल तर पूर्ण अशी निसर्गरम्य वातावरण निर्मित केलेलं आहे. कारण जेणेकरून ऊन वगैरे असतं, त्यानंतर तुम्ही इथे सावली वगैरे येऊ शकता आणि लहान मुलं वगैरे आले तर खेळू वगैरे शकतात. बघा सुंदरसे मंदिर पुन्हा एकदा बघा. आणि आपण आता जाणार आहोत, तर तुम्ही या मंदिरात शनिवारी नक्की या. आल्याचा फायदा आलाय, काम भेटलाय आपल्याला. आता फायदा झाला केवढा मोठा जाम भेटला बघा. असे खूप सारे इथे फळे वगैरे पण आहेत. मे महिन्यात ते येतात आणि फुले वगैरे पण आहेत बघा. आता तिथे कोण नव्हतं म्हणून काढायला भेटलं, काढून देतात काय मला माहीत नाही, पण बघा केवढा मोठा. फायनली आपण चाललोय घरी. तर आज आपण आलेलो वाघोली मंदिरात आलेलो आपण. पहिला तर स्वामी समर्थ यांचा मठ आपण एक्सप्लोर केला. त्यानंतर बोललो इथे जवळ असणारं शनी मंदिर पण आपण एक्सप्लोर करू. तर तुम्ही या मंदिरात नक्की या. आणि या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला इथलं वातावरण बघून कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्त हाईप करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा. कारण विरार वसई ते आपलं कोकण वगैरे मुंबईतील सर्व इव्हेंट आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून एक्सप्लोर करत असतो. तर तुम्हाला खूप सारी मजा येईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर. आणि इंस्टाग्राम पेजलाही अजित बिरवाडकर एक्सप्लोर विथ अजित बिरवाडकर या पेजलाही जाऊन फॉलो करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.